23 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे काळजाचा थरकाप उडवणारे खूप सारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सर्क्युलेट होत आहे. त्यातलाच हा एक फोटो बघून प्रत्येक भारतीय आज हळहळ व्यक्त करत आहे. फोटोत दिसत असणारे हरियाणामधील इंडियन नेव्ही ऑफिसर विनय नरवाल आणि हिमांशी नरवाल यांचा 16 एप्रिल रोजी लग्न सोहळा पार पडला होता. युरोपचा व्हिसा भेटत नसल्यामुळे लग्नानंतर फिरायला जाण्यासाठी विनय नरवाल आणि हिमांशी नरवाल हे दोघं पहलगाम येथे येतात. पहलगाम मधील बैसरन येथे भेलपुरी खात असताना अचानकपणे दहशतवादी येऊन तिथे गोळीबार करतात आणि एक दहशतवादी विनय नरवाल आणि हिमांशी नरवाल यांच्या जवळ येतो आणि विनय नरवाल यांना त्यांचं नाव आणि ओळखपत्र विचारतो. विनय नरवाल यांचं नाव कळताच दहशतवादी विनय नरवाल यांच्यावर गोळ्या झाडतो. त्याच ठिकाणी विनय नरवाल यांचा जागीच मृत्यू होतो. विनय नरवाल यांचा जागीच मृत्यू झाला बघून हिमांशी नरवाल ह्या शॉक मध्ये त्यांच्या जवळच निश्चित पडून असतात. अवघ्या 7 ते 8 दिवसात विनय नरवाल आणि हिमांशी नरवाल यांचा संसार उद्ध्वस्त झाला. विनय नरवाल यांना अखेरचा निरोप देताना मला माझ्या पतीवर खूप अभिमान आहे हे शब्द हिमांशी नरवाल यांचे होते.